क्रांतिकारी जय लवजी, जय अण्णाभाऊ, जय शिवराय, जय भीम. आज खरं तर मी राजाभाई सूर्यवंशी यांच्या घरी आलो. घरी येण्याचं कारण असं आहे की बऱ्याच दिवस ते आजारी होते आणि विचार केला चला आता जो काही आबाकडे वर्गीकरणाचा भाई विषय चालू आहे, हा विषय गेले 35-40 वर्षापासूनचा जो लढा आहे त्याच्यामध्ये तुम्ही मोठ्या प्रमाणात सक्रिय आहात. पण त्याच्यामध्ये पुढे जे महापुरुषाचा जो काही विषय आहे बघा, आम्ही ज्या ज्या वेळेला तुमच्या घरी आलो तर महापुरुषांच्या खाली तुमच्या आई वडिलांचा नेहमी आम्हाला फोटो दिसलेला आहे. म्हणजे आम्हाला तुमच्या घरातूनच एक वेगळी शिकवण मिळते आणि एक ऊर्जा निर्माण होते की आपण कशा पद्धतीने समाजात काम केलं पाहिजे म्हणून. पण आज जे काही चालू आहे तर त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं? सर्वांना प्रथमतः क्रांतिकारी जय भीम, जय लवजी, जय शिवराय. राजेश भाऊ, आज तुम्ही जो काही विषय घेतलेला आहे, आज सोशल मीडियावर जो काही सामाजिक चळवळीवर चिखलफेक करण्याचं काम दोन्ही बाजूनी चालू आहे. आज खऱ्या अर्थाने ज्या महापुरुषांचा आदर्श घेऊन आम्ही चळवळ चालवतोय त्या प्रत्येक महापुरुषाचा कालखंड आपापल्या कालखंडामध्ये त्यांनी ते योग्य रीतीने काम केलेलं आहे. अर्थातच मानवतेच्या कल्याणासाठी, वंचित उपेक्षित घटकासाठी ज्या ज्या महापुरुषांनी आपल्या जीवनाचं रक्त आटवून पाणी करून या सगळ्यांना जगण्याचा असा आपल्याला सुगंधित मार्ग दिला, त्या सर्व महापुरुषांच्या संतांच्या विचाराला त्रिवार अभिवादन करणं आपलं कर्तव्य आहे. आज खऱ्या अर्थानं ज्या महापुरुषांवर हे लोक चिखलफेक करत आहेत सोशल मीडियावर, खऱ्या अर्थाने हे केलं नाही पाहिजे. आमची लायकीही नाही त्या महापुरुषांच्या पुतळ्याच्या बुटावरच्या धुळीच्या कणाची बराबरी आज आम्ही करू शकत नाही. पण दुर्दैवानं जे सोशल मीडियावर, फेसबुकवर ज्या पद्धतीने फेसबुक विद्यापीठातनं शिकून आलेले जे विद्यार्थी आहेत ते आज ज्या पद्धतीने, मी सरसकट सगळ्यांना म्हणणार नाही, काही मोजकी लोक आहेत, 5-10% तिकडेही असतील, 5-10% इकडेही असतील, पण असं करणं माझ्या मते योग्य नाही. या महापुरुषांनी आम्हाला समानतेची शिकवण दिली, या महापुरुषांनी आम्हाला मानव जातीच्या समस्त कल्याणासाठीची जी शिकवण दिली, त्या शिकवणीला लक्षात ठेवून आज ह्या घडीला आम्हाला संयमाने विचार केला पाहिजे. या महापुरुषांची विचारधारा आज आम्ही पुढे घेऊन जात असताना कोणत्याही महापुरुषाला आपण कमी लेखलं नाही पाहिजे. सर्वांनी आपापल्या पद्धतीने त्यांच्या त्यांच्या कालखंडामध्ये काम केलेलं आहे. कोणाचीच बराबरी कोणासंगती होऊ शकत नाही, तुलना होऊ शकत नाही. हे मी सगळ्यांना या राजेशभाईच्या चॅनलच्या माध्यमातून आज तुम्हाला सगळ्यांना विनंती करतोय. फेसबुकवरती, व्हॉट्सअपवरती कृपया करून महापुरुषांची विडंबना, बदनामी करण्याचं काम बंद करा. एवढीच विनंती मी या वेळेला तुमच्या समोर करत आहे. जय भीम, जय लवजी, जय शिवराय, जय अण्णा, जय पटपट. जय भीम, जय लवजी, जय अण्णाभाऊ, जय शिवराय.